काल मी बघितलेला आहे एक नंबर हा मराठी सिनेमा आणि माझं या सिनेमाला घेऊन काय मत आहे आणि काय वर्डिक्ट आहे जाणून घेऊया आजच्या रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये। सगळ्यात आधी तरी खूप मोठं लांब लचक असं डिस्क्लेमर अजिबात नाही देणार आहे। शॉर्टमध्ये सांगते की आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं स्पॉइलर नसणार आहे, त्यामुळे आरामात हा व्हिडिओ बघा आणि आवडला तर शेअर करायला विसरू नका। सगळ्यात आधी तर मंडळी, आता एक नंबरचं ज्यावेळेला ट्रेलर आणि टीजर आलं होतं तेव्हापासूनच लोकांनी आपापले तर्कवितर्क लावायला सुरुवात केली होती की बाबा रे, राज ठाकरे साहेबांचा बायोपिक असणार आहे का? अच्छा, त्यांच्या आयुष्यावरती तर नाहीये ना, ठीक आहे, किंवा त्यांच्या आयुष्यातल्या कुठचं तरी 1-2 चॅप्टर्स तर दाखवत नाहीयेत ना। ठीक आहे, समझ गया। सो नक्की काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा सिनेमा बघितल्यानंतर आरामात मिळतात। आता या सगळ्या तर्कवितर्काच्या चर्चेमध्ये काय झालं की जाहीर झालं जगाला हे गाणं त्यांच्याकडनं रिलीज झालं आणि या गाण्याला जी सगळ्यांची पसंती मिळाली आहे ना, ती बाप होती। स्वप्नातल्या चांदव्याचं लागीर झालं जीवाला। कारण का हे गाणं ऑफकोर्स अजय अतुल म्हटल्यानंतर तिथेच आपण म्हणजे मला असं वाटतं सोल्ड आउट असतो आणि आपला तो एक विश्वास होतो की बाबा रे नाही, म्युझिकल जर्नी आपल्याला अनुभवता येणार आहे या सिनेमामधनं, आणि तोच विश्वास अजय अतुल या जोडीने या सिनेमामध्ये सुद्धा आपला तसाच राखून ठेवलाय। खूप सुंदर आणि अप्रतिम असं म्युझिक आहे या सिनेमाचं। बॅकग्राऊंड स्कोर असू द्या किंवा बरं फक्त जाहीर झालं जगाला एवढं एकच गाणं सुंदर नाहीये किंवा एवढं एकच गाणं छान नाहीये। संपूर्ण सिनेमामध्ये जवळजवळ 3 ते 4 गाणी, इफ आय एम नॉट रॉंग, आणि त्यातल्या त्यात अजून एक गाणं आहे तू आभाळ। तर हे गाणं ज्या वेळेला तुम्ही ऐकाल ना, तुम्ही या गाण्याच्या प्रेमात पडणार आहात। तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावजी। हे गाणं इतकं मोटिवेशनल आहे, इतकं इन्स्पायरिंग आहे ना की काही गाणी अशी असतात, जसं आरंभ है प्रचंड है, आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो, किंवा अशी काही गाणी असतात जी आपण खूप लो ज्या वेळेला आयुष्यात फील करत असतो आणि आपल्याला कोणाशीच बोलावंसं वाटत नाही, त्यावेळेला आपल्याला आपला स्वतःचा मोटिवेशनचा डोस द्यायचा असतो, त्यावेळेला अशा पद्धतीची जी गाणी असतात ती आपल्याला डेफिनेटली हेल्प करतात। आणि हे त्यातलंच एक गाणं आहे की तुमच्या कारमध्ये तुम्ही डेफिनेटली हे गाणं वारंवार ऐकणार आहात। तर आता मंडळी, मी सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलणार आहे। आता या सिनेमामध्ये आपल्याला धैर्य घोलप, सायली पाटील आणि तेजस्विनी पंडित हे आपल्याला या सिनेमामध्ये दिसणार होते, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक होतं। पण त्यातल्या त्यात मंडळी, तेजस्विनी पंडितनी जो तिच्या वाट्याला जो काही रोल आलाय तिने तो उत्तमरित्या तिने साकारलेला आहे। आणि मला असं वाटतं की खूप काळानंतर तिला अशा एका भूमिकेत आपण पाहतो, अत्यंत स्ट्रॉंग अशा भूमिकेत तिला बघतो आणि भारी वाटलं तिला बघून, आणि दॅट वॉज रिअली अ बिग सरप्राईज फॉर मी। बरं, आता मी बाकीच्या स्टारकास्टबद्दल बोलणार नाही आहे, कारण का मग त्याच्यातनं तुम्हाला स्पॉइलर्स मिळतील, कारण का या सिनेमामध्ये खूप सगळ्या जणांचे कॅमिओज सुद्धा आहेत आणि स्पेशल अपीअरन्सेस आहेत। त्यातल्या त्यात धैर्य घोलप, प्रताप आहे मी प्रतापचं कौतुक मला करावंसं वाटतं, कारण या पठ्ठ्याने ना राव म्हणजे 70 mm पडद्यावरती जी जादू केली आहे त्याच्या अभिनयातनं, तुम्ही सगळेजण त्याच्या प्रेमात पडणार आहात। मला जेन्युअनली असं वाटतं की धैर्य घोलपमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि त्याला अजून त्याच्या ताकदीचे रोल्स त्याला ऑफर व्हायला पाहिजे। मास्तर, अहो साधी शिपायाची नोकरी जरी पाहिजे तरी आमदाराचं नाव सांगायला लागतं, तर इथं न्यूटन आईन्स्टाईनचं नाव नाही चालत। ओव्हरऑल मला त्याचं काम खूप आवडलं। सायली पाटीलने सुद्धा उत्तम काम केलेलं आहे। पिंकीशी लग्न करायचंय। तू जर का साहेबांना गावात आणलं ना, शपथ त्याशी लग्न करेन। आता मंडळी, दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं तर राजेश मापुसकर, मी जेन्युअनली सांगते की व्हेंटिलेटर हा त्यांचा जो सिनेमा होता तो मला खूप आवडला होता आणि माझ्या एक्सपेक्टेशन्स ज्या होत्या त्या ऑफकोर्स त्या लेवलच्या होत्या आणि ते त्या लेवलला अगदी खरे उतरतात, कारण थ्रू आउट द सिनेमा जो स्क्रीन प्ले आहे तो तुम्हाला बांधून ठेवतो। इनफॅक्ट ॲक्शन सिक्वेन्सेस जे आहेत, म्हणजे या सिनेमामध्ये ॲक्च्युली ॲक्शन पण आहे आणि ते एक्सपेक्टेड नव्हतं, पण ते जो तो ॲक्शन सिक्वेन्स त्यांनी म्हणजे ओव्हरऑल सगळा शूट केलाय तो बाप होता। सो प्लॉट अत्यंत सोपा आहे ह्या सिनेमाचा आणि आपल्याला तो ट्रेलरमधनं उमगलाच होता की बाबा रे, पिंकी आणि प्रताप आहेत आणि प्रतापच्या आयुष्यात 2च स्वप्न, एक आमदार केलं उभं राहायचं आणि दुसरं पिंकीशी लगीन करायचं राव। पण पिंकी लगीन तेव्हाच करणार आहे ज्या वेळेला तू जर का साहेबांना गावात आणलं ना, शपथ त्याशी लग्न करेन। आणि मग तिथून पुढे प्रताप कसं त्यांना गावात आणतो का आणि काय त्याचा स्ट्रगल असतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सिनेमामध्ये उलगडता येणार आहेत। आता हा प्लॉट आणि हे सगळं काही आपण बाजूला जर का ठेवलं तर स्ट्रेट अवे आपण या सिनेमाच्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत त्याबद्दल चर्चा करूया। सगळ्यात आधी पॉझिटिव्ह गोष्टी ज्या मला भयंकर आवडल्यात ह्या सिनेमाच्या। पहिली गोष्ट तर ऑफकोर्स आता राज ठाकरे साहेब यांच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर मी जेन्युअनली सांगते की यू कॅन हेट हिम, यू कॅन लव्ह हिम, बट यू कॅन इग्नोर हिम। ज्या वेळेला त्यांचा कुठेही इंटरव्ह्यू दिसतो ना आपल्याला यूट्यूबवरती, ज्या वेळेला आपण स्क्रोल करत असतो, आपण थांबतो स्क्रोलिंग करणं, आपण तो व्हिडिओ प्ले करतो आणि आपण थ्रू आउट
तो पूर्ण इंटरव्ह्यू पाहतो आणि त्याच्यानंतर आपण आपली मतं वगैरे मांडतो. पण जे काय असेल, बट यू कांट इग्नोर दिस पर्सनॅलिटी. आणि ट्रस्ट मी, जे त्यांना कलेबद्दलचं जे प्रेम आहे ते या सिनेमातनं कळतं. ऑफकोर्स त्यांचं ते छोट्या छोट्या गोष्टींमधलं डिटेलिंग हे सगळं काही ज्या पद्धतीने आपल्याला सिनेमामध्ये दिसतं ते अनपेक्षित होतं माझ्यासाठी. आणि मला जेन्युइनली असं वाटलं होतं की अतिशय साधासुद्धा असा नेहमीप्रमाणेच एखादा सिनेमा असणार आहे आणि अजिबात म्हणजे फार काही एफर्ट्स घेतलेले नसतील, अगदी आळशीपणाने लिहिलेला स्क्रीन प्ले असेल वगैरे. पण माझ्या ज्या अपेक्षा भंग झाल्या, पहिल्यांदा असं झालं की मला आनंद झाला त्या गोष्टीचा, कारण सिनेमा उत्तमपणे लिहिलेला आहे आणि अतिशय उत्तमरित्या बांधलेला आहे, स्पेशली फर्स्ट हाफ. आता मध्यंतराच्या आधी जो काही फर्स्ट हाफ त्यांनी रचलाय, थोडासा वेळ घेते ही फिल्म. म्हणजे तुम्हाला सगळ्या कॅरेक्टरला इंट्रोड्यूस करून देताना, कॅरेक्टर बिल्डअप करताना, त्याच्यानंतर कॅरेक्टरचं प्रॉपर इंट्रोडक्शन आहे आणि तुम्हाला ते कॅरेक्टरच्या छोट्या छोट्या सवयी आहेत ज्याच्याशी तुमची भेट घालून दिली जाते. तर आय लाईक इट. म्हणजे ते रटाळवाणं नाही वाटत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही ना ते कॅरेक्टरसाठी फील करू लागता. म्हणजे एक ते दोनदा तुमच्या डोळ्यातही पाणी येतं जर तुम्ही आयुष्यात कधी कोणावर खरं प्रेम केलेलं असेल तर प्रतापच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवू पाहता. सो तुम्ही त्या पात्रांसाठी काळजी करू लागतात आणि हेच दिग्दर्शकाचं सगळ्यात मोठं यश असतं असं मला वाटतं. अतिशय बँग ऑन अशा एका मोमेंटला येऊन हा सिनेमा मध्यंतरासाठी थांबतो आणि मला असं वाटतं की उत्तम निर्णय होता दिग्दर्शकाचा तो. कारण त्या इंटरव्ह्यूच्या काळामध्ये ना तुम्ही थोडंसं विचार करू लागता त्या सिनेमाला घेऊन की यार काय पुढे होणार आहे असं. तर ती जी उत्कंठा असते ना ती फार महत्त्वाची असते आणि दिग्दर्शक तिथे हमखासपणे यशस्वी झालेला दिसतो. बरं, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर याच्यामध्ये मलाइका अरोराचं जे आहे आयटम नंबर आपल्याला दिसत होता आणि यूट्यूबवरती पण आपण पाहिलं होतं. मी जेन्युइनली सांगते, मला जेव्हा जेव्हा कुठल्याही सिनेमामध्ये आयटम नंबर दिसतं ना माझ्या डोक्यात एक तिडीक जाते. कारण का मला असं वाटतं की ते एक विमेन ऑब्जेक्टिफिकेशन असतं आणि त्याच्यातनं फक्त तुम्ही एक नेगेटिव्ह संदेश देत असता समाजाला की एक मुलगी तिला खूप आवडते सगळ्या भयंकर 100 पुरुषांच्या मध्ये नाचायला, मग ते पुरुष तिचा स्कर्ट खेचतात, हे करतात आणि या गोष्टी खूप नॉर्मलाइज केल्या जातात विमेन ऑब्जेक्टिफिकेशनच्या. आणि त्याच्याचमुळे माझं स्ट्रॉंगली ही मत आहे की कुठल्याही सिनेमाला सक्सेसफुल होण्यासाठी किंवा आय कॅन्डीज ग्रॅब करण्यासाठी ना या सगळ्या आयटम नंबर्स आणि या गोष्टींची काहीच गरज नसते. तुम्ही तुमच्या कॉन्टेंटवरती विश्वास ठेवा आणि कॉन्टेंट लय बाप आणा, सगळेजण आपोआप खेचत येतील म्हणजे थिएटर्समध्ये. आणि मला असं वाटतं मी त्या मताची आहे. सो ज्यावेळेला मी आयटम नंबर बघितलं माझा जेन्युइनली मूड थोडा ऑफ झाला होता. पण ज्या पद्धतीने हे आयटम नंबर दाखवले आणि त्याच्या मागचा जो एक मेसेज त्यांनी दिलाय तो मला खूप आवडला. मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही, पण ते अत्यंत गरजेचं होतं. आणि हे आयटम नंबर दाखवत असताना तुमचं कथानक जे आहे ते थोडंसं पुढे जातं. म्हणजे अगदीच फिल्म थांबते आणि मग ते गाणं आहे असं काही नाही. थोडा त्याला एक थोडासा पुश मिळतो, ते महत्त्वाचं होतं. पुढची गोष्ट अशी जी मला खूप आवडली की सगळे जे सेट्स आहेत म्हणजे गावातले सीन्स असू शकतात. इनफॅक्ट शिवतीर्थासमोरचे म्हणजे राजसाहेबांचं जे घर आहे शिवतीर्थ त्याच्या समोरचे ॲक्च्युअल लोकेशन्स त्यांनी वापरलेले आहेत. आणि इनफॅक्ट धारावीतले काही सीन्स असू शकतात किंवा हे सगळं त्यांनी खूप रॉ ठेवलं, ते मला खूप आवडलं. आणि सिनेमॅटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर उत्तम काम केलेलं आहे सिनेमॅटोग्राफीमध्ये सुद्धा. तुम्हाला ही फिल्म थोडी रिच जाणवते म्हणजे प्रोडक्शन व्हॅल्यू किंवा सगळंच अगदी. आणि मी खरंच सांगते की हा सिनेमा वन टाईम वॉच तर आहेच, पण मी इनफॅक्ट अजून एकदा सुद्धा मी हा सिनेमा बघू शकते असा हा सिनेमा आहे. कारण इतके धागेदोरे आहेत जे उलगडत जातात आणि तुम्हाला ते बघताना खूप मजा येते. हा सिनेमा अधूनमधून हलकंसं तुम्हाला हसवतो सुद्धा, सो ते पण मला एक आवडलं. सगळ्यात मोठा प्लस पॉईंट या सिनेमाचा असा आहे की हा सिनेमा अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल मुद्द्यांमध्ये सुद्धा हात घालतो आणि ते पण बेधडकपणे. नाही कारण घालणारच ना. एक मिनिट लाव रे तो व्हिडिओ. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय दरारा आहे यार ह्या आवाजामध्ये. आणि ऑफकोर्स आपण त्या व्यक्तीबद्दल बोलतोय जी व्यक्ती बेधडकपणे निर्भीडपणे खऱ्यासाठी उभी राहिली गेली कित्येक वर्ष. सत्ता असो नसो त्याने फरक नाही पडत. आणि ज्या कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे म्हणजे समजा टोल नाक्याचा मुद्दा असू शकतो किंवा परप्रांतीयांचा जो एक पर्स्पेक्टिव्ह आहे ते कुठल्या चष्म्यातनं राज ठाकरे साहेबांकडे बघतात किंवा एक ओव्हरऑलच त्यांचं काय मत आहे ते सुद्धा त्यांनी दाखवलंय. त्यातल्या पाकिस्तानच्या ॲक्टर्सवरती का बंदी घालण्यात आली आणि ते का गरजेचं होतं किंवा या सगळ्या अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल मुद्द्यामध्ये हात घातल्यामुळे मला हा सिनेमा अजून जास्त आवडला. कारण आजकाल ना सेक्युलरिझमच्या नावाखाली या विषयांबद्दल बोलायला सुद्धा कोणाची तयारी नसते. बरं, आता सगळं इतकं छान छान लांब लचक अशी मी यादी दिलेली आहे की चांगल्या गोष्टींची पण वाईट गोष्टी सुद्धा आहेत. बरं, आता वाईट गोष्टी सांगताना मला थोडीशी काळजी घ्यायची जेणेकरून स्पॉयलर्स तुम्हाला मिळणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तर क्लायमॅक्समध्ये ना 2 ते 3 टेक्निकल चुका आहेत. त्यातली एक चूक अशी की तेजस्विनी पंडितनं दुर्बिणीतनं कोणाला तरी बघते. सो दॅट इज प्रॅक्टिकली रिअली नॉट पॉसिबल. आणि ते तुम्ही ज्या पद्धतीने दाखवलं थोडंसं अजून तुम्हाला टेक्निकली स्ट्रॉंग थोडासा विचार करून ती गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर दाखवायला पाहिजे होती. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये ना पोलीस जे आहेत ते कोणाला तरी ट्रॅक करत असतात. म्हणजे ट्रॅकिंगसाठी ते त्याच्यासोबत एक डिव्हाइस पाठवतात, पण त्याच्यानंतर ते ट्रॅक केल्याचं काहीच त्यांचा म्हणजे
कुठेच काही ते दाखवलेलं नाही. सो आय थिंक ते टेक्निकल अगेन तिथे पण ती चूक आपल्याला जाणवते. आणि मला असं वाटतं किरकोळ गोष्टीत पण मग अगेन त्याच्याचमुळे काय होतं की तुम्ही अख्खा बिल्टअप खूप स्ट्रॉंगली करता, तुम्ही सगळा सिनेमा खूप व्यवस्थितपणे बांधता आणि शेवट जो असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण जो व्ह्युअर आहे तो थिएटर्समधनं बाहेर जाताना क्लायमॅक्स त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तसा शाबूत असतो काही काळासाठी. त्याच्यामुळे मला या गोष्टी पर्सनली जाणवल्या आणि या चुका अजिबात एक्सपेक्टेड नव्हत्या मेकर्सकडनं. बट येस, आय थिंक लाईक आय सेड, तुम्हाला जर का राज ठाकरे साहेब यांच्याबद्दल थोडं जरी कुतूहल असेल किंवा कृतज्ञता असेल किंवा त्यांच्याबद्दल प्रेम असेल तर या 3-4 केसेसमध्ये तुम्ही हा सिनेमा डेफिनेटली बघायला पाहिजे. बाकी हे होतं माझं वर्डिक्ट या सिनेमाला घेऊन आणि मी या सिनेमाला देईन 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. मला हा सिनेमा जेन्युइनली आवडला आणि मी अजून एकदा सुद्धा बघू शकते कारण या सिनेमाची गाणी, म्युझिक हे सगळं इट्स अ ब्युटिफुल म्युझिकल जर्नी ऑफकोर्स, जे तुम्ही फील करता, एक्सपिरियन्स करता 70 mm पडद्यावरती. सो येस, तुमचं काय मत आहे 1 नंबर या सिनेमाला घेऊन? माझ्या मताने तर राव 1 नंबर होता हा सिनेमा. तुमचं काय मत आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज कळवा ना. मला आवडेल तुम्हाला सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि या सगळ्या ह्याच्यात आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं, मोठी बनवणं ही गरजेची आहे, आवश्यक आहे.